ऑल ऑफ यू प्लीज मार्क युअर प्रेझेंटी नाव. सगळ्यांनी आता प्रेझेंटी मार्क करायची आहे. Please everyone mark your presentee. जिज्ञासा. Madam, you can start teaching. ओके ओके सी, तुम्हाला आठवत असेल आपण आपल्या लास्ट टीव्हीएसच्या लेक्चरला काय शिकलो होतो. जे काही आपण आपले बॉडी पार्ट शिकलो होतो त्याची मुवमेंट कशी होते ते पाहिलं होतं आपण, बरोबर. तर आता आपण ते सगळं परत एकदा रिवाइज करणार आहोत आणि आज आपण त्या लेसन वरचे क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत. ओके, टेल मी, इज माय स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसते का सर्वांना? ओके, सी, आपण बघा, मी तुम्हाला फर्स्ट लेसन पासून एकदा सगळं रिवाइज करणार आहोत आपण आणि नंतर आपण घेणार आहोत तुमचे क्वेश्चन आन्सर्स. ओके, बघा काय काय पाहिलेलं आपण. माय बॉडी मध्ये आपण पाहिलं की माय बॉडी हॅज मेनी पार्ट्स. बरोबर, आपल्या बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स असतात. इच पार्ट ऑफ द बॉडी हॅज इज नेम. मग ते कोणकोणते आहेत? हेड, फेस, चेस्ट, आर्म, बेली, लेग. ओके, माय एंटायर बॉडी इज कवर्ड विथ स्किन. आपली पूर्ण बॉडी स्किन आहे ना. आपल्या बॉडीवर आपली हाडं दिसतात का? आपले बोन्स दिसतात का? नाही, आपली बॉडी पूर्ण स्किनने कव्हर आहे. मग आपण बॉडी पार्ट्स पाहिलेले फेसवरचे. फेसवर कोणकोणते बॉडी पार्ट्स असतात बघा? हेअर, आईज, इयर्स, टीथ, माउथ, चीन, टंग, चीक, नोज, फोरहेड. बरोबर. आर्म, हँड, नी, टोज, अँकल, फिंगर्स, लेग, फूट. त्यांना आपण पाहिलं की सगळ्यांच्या बॉडी सेम नसतात बघा. आता तुम्ही फर्स्ट स्टँडर्डची मुलं आहात, सेकंड स्टँडर्डची मुलं आहात, सगळे सेम दिसतात का? नाही, बरोबर. मग आपण काय पाहिलेलं त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स. देन आपण बघितलेलं व्हॉट अवर बॉडी कॅन डू. म्हणजे आपण आपले हे सगळे पार्ट्स शिकलो, मग त्या पार्ट्स बद्दल, ते पार्ट्स आपल्याला कसे हेल्प करतात, आपले बॉडी पार्ट्स कशा प्रकारे त्यांचा उपयोग आपल्याला होतो ते आपण शिकलो, बरोबर. मग काय पाहिलं आपण पायांच्या मदतीने उभं राहू शकतो. वी कॅन स्टँड, वी कॅन वॉक, चालू शकतो. वी कॅन रन, आपण पळू शकतो. वी कॅन किक, बघा बॉलला किक मारताना तो मुलगा दिसत आहे तुम्हाला. देन वी कॅन जम्प, आपण उडी मारू शकतो. वी कॅन हॉप, वी कॅन बॅलन्स. ओके, मग आपण हातांच्या मदतीने काय करू शकतो? वी कॅन होल्ड. बघा एखादी गोष्ट तुम्हाला पकडायला सांगितली तर तुम्ही ती हाताच्या मदतीनेच पकडू शकता. यू कॅन लिफ्ट, त्या मुलाने बघा बालदी भरून पाणी घेतलेलं आहे, तो हाताच्या मदतीनेच ते उचलू शकतो. वी कॅन टच, ती मुलगी मांजरीला हात लावत आहे, मग ते फील ती कशाने घेऊ शकते? हातामुळेच घेऊ शकते. वी कॅन राईट, आता तुमची मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही लिहू शकता. जे काही मी सांगते ते तुम्ही हाताच्या मदतीनेच लिहू शकता की नाही. वी कॅन पुश, एखादी गोष्ट आपण ढकलू शकतो. वी कॅन ग्रीट, आपण एकमेकांना हात मिळवू शकतो. वी कॅन प्रे, आपण देवाची प्रार्थना सुद्धा हात जोडून करू शकतो. ओके, सगळ्यांना आठवते आपण काय काय शिकलेलो? हे सगळं शिकलेलो सगळ्यांना आठवतंय का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. यू ऑल आर रिकॉलिंग व्हॉट वी लर्न? ओके,
तर एव्हरी वन ऑफ यू पहिले आपण एक पार्ट सांगायचा मला, बॉडी पार्ट, आणि तो आपल्यासाठी कसा उपयोगी आहे ते सांगायचं. ओके. आणि मग त्याच्यानंतरच आपण क्वेश्चन आन्सर कंटिन्यू करूया. आणि क्वेश्चन आन्सर तुम्हाला लिहून सुद्धा घ्यायचे आहेत. सगळ्यांनी तुमची बुक आणि पेन्सिल रेडी ठेवायची आहे. मी फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड दोन्ही स्टुडंट्सला क्वेश्चन आन्सर्स विचारणार आहे आणि ते लिहून सुद्धा घेणार आहे. ओके. तर आपण पहिले सुरुवात करूया फर्स्ट स्टँडर्ड पासून. रिद्धी माइक ऑन कर. Yes, teacher. ओके. टेल मी वन बॉडी पार्ट्स अँड इट्स फंक्शन. एखादा बॉडी पार्ट आणि तो काय काम करतो, आपल्याला कसा उपयोगी पडतो ते सांगायचं आहे. सांग. Hands. Hands. हा. Hands. हेड. Hands use us. Help us. Lighting. येस. गुड. माइक ऑफ कर. देन रुंजी तू सांग. वन बॉडी पार्ट अँड इट्स फंक्शन. Runji, can you hear me? Please put on your mic. Yes. Yes. Tell me. Hand and eyes. Huh? How they are useful? You have to tell only one. Okay? How they are useful? कसे मदत करतात ते आपल्याला, कशी मदत होते आपल्याला त्यांची? हँड्स कशासाठी वापरतो आपण? Fruit. खाण्यासाठी. हाँ, for eating food. Okay. Okay, you can put off your mic. Then only two students are from first standard. Then second standard. Nidhi, mic on कर. Sorry, Jidnyasa, put on your mic. Yes. Tell me one body part and its function. Hand. Hand. How help us? Hand help us. हाताने काय करतो आपण, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो सांग. Is writing. Yes, good. Mic off कर. Then Kanishka, put on your mic. Yes. Yes, tell me one Yes. body part and its function. Leg. How they help us? Leg. How they help us? Leg help us. Leg help us. Help walking. Yes. Jumping. Yes, good. Then Vallabh, mic on कर. वल्लभ माइक ऑन करायचं. हाँ. Okay, good. Mic off कर. Very good. Then Aisha, put on your mic. Yes, teacher. Yes, tell me. Leg. How they help us? Run. Walk. Okay, good. Okay, see, all of you have done very nicely. सगळ्यांनी छान उत्तर दिली. आपण वेगवेगळे बॉडी पार्ट शिकलो आपले, आणि ते आपल्याला कसे हेल्प करतात ते सुद्धा शिकलो. तर आता आपण घेणार आहोत त्यावरचे क्वेश्चन आन्सर. फर्स्ट अँड सेकंड दोन्हीसाठी वेगवेगळे क्वेश्चन आन्सर आहेत, तुम्ही बघायचे आहेत आणि नंतर मी एकाला लिहायला देणार आहे. ओके. सी, सो फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट सेकंड कोणालाही येत असेल हे आन्सर, you can raise your hand or write your name in the chat box. Okay. So first question is, answer in one word. Which part of your body help you
to catch a ball. Which part of your body to help you catch a ball? Ball catch करण्यासाठी ओके आयशा सांग. hand, Very good. So hands help us to catch a ball. Okay. Then which part of your body help you to run? Which part of your body help you to run? Yes, Vallabh. leg, Yes, good. Which part of your body help you to stand? Riddhi. Which part of your body help you to stand? leg, Very good. Then which part of your body help you to hold a pencil? Runji. hello ma'am, Yes, tell me which part of your body help you to hold a pencil? hand, Yes, good. चला सगळ्यांनी पेन्सिल आणि बुक रेडी ठेवायची आहे. मी तुम्हाला काही क्वेश्चन्स लिहून देते ते लिहायचे आहेत. ओके. सगळ्यांनी लिहायचे आहेत हे क्वेश्चन. फर्स्ट सेकंड बोथ. ओके. मी सांगते तुम्हाला. Okay, our question is which part of your body help you to आणि काय कशासाठी कशाचा उपयोग होतो ते लिहायचं आहे. ओके. तर पहिलं आहे आपलं सगळ्यांनी लिहायचं आहे माझ्यासोबत. प्लीज राईट अलॉंग विथ मी. लवकर लवकर लिहायचं आहे. बी फास्ट अदरवाइज आय विल रफ. बॉल कॅच करण्यासाठी आपण कशाचा वापर केला? हँड. ओके. टू कॅच अ बॉल हँड. टू रन legs. To hold a pencil, hands. ओके. राईट फास्ट. सगळ्यांनी लिहायचं आहे आणि लिहून झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कम्प्लिटेड म्हणून सांगा. प्लीज राईट फास्ट एव्हरीवन. आपल्याला लिहायचं आहे कोणता पार्ट आपला कोणता बॉडी पार्ट ह्या गोष्टी करण्यासाठी ह्या थिंग्स करण्यासाठी आपली मदत करतो. ओके. तो फर्स्ट आहे आपला टू कॅच अ बॉल हँड. टू रन लेग्स. टू होल्ड टीचर स्क्रीन दाखवा. वेट फॉर मी. येस वेट.
स्क्रीन दिसते का सांगा मला. इज माय स्क्रीन विजिबल? Please let me know in the chat box. Okay. Yes or no? Okay. आता दिसते का? आता दिसते का सांगा. ओके. राईट. चला बी फास्ट सगळ्यांनी लिहा. बघा काय काय आपण बघितलं. टू कॅच अ बॉल हँड्स, टू रन लेग्स, टू होल्ड अ पेन्सिल हँड्स. ओके. चला लिहा पटापट. You have only 1 to 2 minutes. Please write fast. Otherwise, I will count this. I'm showing the screen. सगळ्यांना दिसते स्क्रीन. ओके. कोणाकोणाचं झालंय लिहून? लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके. रिद्धी, आयशा कम्प्लीटेड. सगळ्यांनी फास्ट लिहायचं आहे. फक्त 3 क्वेश्चन्स आहेत. ओके. बघा आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत. लक्ष द्या सर्वांनी. आन्सर येईल त्याने हँड रेज करायचा किंवा चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव लिहायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन इज फिल इन द मिसिंग लेटर. फिल इन द मिसिंग लेटर. दिसतंय का तुम्हाला? क्वेश्चन्स दिसतात का? सांगा लवकर. ओके. फर्स्ट क्वेश्चन इज I have 10 fingers on my dash dash. I have 10 fingers on my dash dash. Riddhi. रिद्धी सांग. HANDSE. ओके. गुड. माइक ऑफ करायचा आहे. HANDS. Hands. Okay. I have 10 fingers on my hands. Then I have lots of hair on my dash dash. I have lots of hair on my dash dash. केस कुठे असतात आपले? रुंजी सांग. सेकंड क्वेश्चनचा आन्सर दे रुंजी. I have lots of hair on my dash dash. HE. Hmm. A. Hmm. T. Head. Head. Okay. Third is I can kick the ball with my dash dash. I can kick the ball with my dash dash. कोण सांगणार है? Yes, आयशा. आयशा सांग. आयशा. काय टीचर? I can kick the ball with my dash dash. बघ थर्ड वाला आहे इथे दिसतंय. येस, व्हेरी गुड. FOOT. फूट. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट इज I can my dash dash help me to run fast. My dash dash help me to run fast. Who will tell? Yes, Jignasa. Leg. Very good. It's legs. ओके. तर आता हे वर्ड्स आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. एव्हरीवन प्लीज राईट.
आपण फक्त आन्सर्स लिहिणार आहोत. क्वेश्चन मी तुम्हाला नंतर पाठवून देणार आहे. ओके, चला, जो लेटर मिसिंग असेल तो तुम्ही लिहायचा आहे. ओके, जो लेटर मिसिंग असेल तो तुम्ही लिहायचा आहे. बी फास्ट एव्हरीवन. आता जे काही तुम्ही आन्सर दिलेत मला ते लिहायचे आहेत. ओके, चला मी एकदा क्वेश्चन रीड करून दाखवते तुम्हाला. आय हॅव 10 फिंगर्स ऑन माय हँड्स. I have lots of hairs on my head. I can kick the ball with my foot. My legs help me to run fast. Okay? तर तुम्ही काय लिहिणार इथे? हँड, हेड, फूट अँड लेग्स. ओके, राईट फास्ट एव्हरीवन. मिसिंग लेटर आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. चला, there are 10 fingers on my hands. My hair is my body sorry. नेक्स्ट काय आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे? आय हॅव लॉट्स ऑफ हेअर ऑन माय हेड. आय कॅन किक अ बॉल विथ फूट. देन आय कॅन रन विथ द हेल्प ऑफ लेग्स. ओके, लिहा फास्ट. फर्स्ट लिहिणार तुम्ही हँड्स, देन हेड, देन फूट अँड देन लेग्स. ओके, राईट फास्ट एव्हरीवन. कंप्लीट. फक्त 4 वर्ड्स लिहायचे आहेत तुम्हाला. हॅव यू कंप्लीट रायटिंग? टीचर स्क्रीन नाही दिसत. प्लीज राईट फास्ट. फक्त 4 वर्ड्स लिहायचे आहेत. कनिष्का, फक्त 2 मिनिट्स लागतात हे लिहायला. अँड आय एम ऑलवेज शोविंग द स्क्रीन. फक्त मी तुमचे मेसेजेस चेक करण्यासाठी मला मीटिंग मध्ये जावं लागतं, तेव्हा फक्त स्क्रीन दिसत नाही. ओके, वी विल टेक द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. ओके, सी इथे काय सांगितलंय बघा. थिंग्स टू डू. इच फिंगर हॅज अ नेम. तुम्हाला माहिती आहे का, आपण एक तुम्ही लहान असताना केजीला वगैरे असताना पोएम होती, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक फिंगरचं नाव दिलेलं होतं, बरोबर? बेबी फिंगर, बेबी फिंगर, वेअर आर यू, ही पोएम होती की नाही तुम्हाला? मम्मी फिंगर, डॅडी फिंगर, हे सगळी ही पोएम होती बघा. आठवते का सगळ्यांना? सांगा मला, कोणाकोणाला आठवते ही पोएम? तुम्ही सिनियर केजी, ज्युनियर केजी ला असताना ही पोएम तुम्हाला शिकवली गेलेली आहे. आठवते का तुम्हाला ही पोएम? ओके, सी बघा इथे काय दिलेलं आहे. इच फिंगर हॅज अ नेम. लेट अस सी हाऊ वेल यू नो देम. प्रत्येक फिंगरला तिचं नाव असतं, काही नाव असतं. ओके, मग तिला आपण काय काय म्हणतो हे आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट काय आहे बघा, थंब. जो आपला अंगठा आहे त्याला काय म्हणतात? थंब. अंगठ्यानंतरचं बोट आहे त्याला म्हणायचं फोर फिंगर. फोर फिंगर, FOREFINGER, फोर फिंगर. देन मिडल फिंगर, रिंग फिंगर अँड लिटिल फिंगर. ओके, समजलंय सगळ्यांना? आपला अंगठा आहे त्याला आपण म्हणायचं आहे थंब. देन फोर फिंगर, मिडल फिंगर
रिंग फिंगर. मॅडम स्क्रीन दिसत नाहीये. ओके. ओके, आता दिसते का? हो. ओके, सी. आता इथे तुम्हाला हे हाताचं पिक्चर दिसतंय का सांगा मला. एव्हरीवन इज एबल टू सी पिक्चर ऑफ हँड? लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके, तर बघा इथे बघा, तुम्हाला एक पिक्चर दाखवलं आहे हाताचं. तिथे तुम्हाला तुमचे फिंगर्स बघायचे आहेत. वेगवेगळी बोटं आहेत की नाही हाताला, मग त्याला वेगवेगळी नावं सुद्धा असतात. जसं आपण मराठीत म्हणतो अंगठा, करंगळी, चाफेकळी अशी नावं असतात मराठीत, तशी इंग्लिश मध्ये सुद्धा आपल्या फिंगर्सला नावं आहेत. तर पहिलं बोट आहे आपलं अंगठा, त्याला म्हणायचं थंब. ओके, त्यानंतरचं बोट आहे फोर फिंगर, FOREFINGER, फोर फिंगर. नंतर मधलं बोट आहे मिडल फिंगर. त्या मधल्या बोटापेक्षा नंतर थोडस चौथं बोट आहे आपलं थोडस छोटं, त्याला म्हणायचं रिंग फिंगर. आणि नंतर लिटिल फिंगर. ओके, समजलंय सगळ्यांना? बघा काय काय असणार: थंब, फोर फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर, लिटिल फिंगर. ओके, थंब, माझ्यासोबत रिकॉल करा सगळ्यांनी. माइक ऑफ ठेवून नंतर मी एकेकाला विचारणार आहे. थंब, फोर फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर, लिटिल फिंगर. समजलं सगळ्यांना? सांगा मला, समजलं सगळ्यांना? कोण सांगणार मला बोलून? परत कोण दाखवणार? आपल्या हाताच्या पाचही बोटांना काही नावं आहेत, ती मला कोण कोण बोलून दाखवणार सांगा. येस, फर्स्ट रुंजी, आय थिंक रुंजी. ओके, रुंजी सांग, तुम्हाला बोलून दाखव. Hello, ma'am. येस, टेल. Thumb finger. थंब म्हणायचं बाळा, फिंगर नाही बोलायचं, थंब. फक्त थंब बोलायचं, पहिल्यापासून बोल. Thumb. Four finger. हा, Middle देन. finger. हा, Ring finger. ओके, देन. Small finger. लिटिल फिंगर. Little finger. व्हेरी गुड गर्ल, व्हेरी गुड. ओके, सगळ्यांनी मला एक एक करून बोलून दाखवायचं आहे. ओके, चला. नेक्स्ट इज वल्लभ. वल्लभ, तू सांग. बोल. Thumb, हा, Four fingers. हम्म, Middle finger. हा, Ring finger. हा, Little finger. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, माइक ऑफ कर. देन रिद्धी. रिद्धी, तू सांग. Yeah, teacher. येस, टेल मी फिंगर नेम्स. Thumb. Thumb. हा, Four. Four फोर finger. फिंगर. हा, Middle मिडल. finger. हा, ring finger. Ring finger. ओके, आणि लास्ट वन. Little finger. व्हेरी गुड, व्हेरी गुड. माइक ऑफ कर. ओके, नेक्स्ट आहे आयशा. आयशा, तू सांग. Thumb finger. थंब बोलायचं बाळा, फक्त थंब. हा, Thumb. Four हम्म, finger. हा, Finger. Ring येस, finger. Little finger. व्हेरी गुड गर्ल. माइक ऑफ कर. नेक्स्ट इज जिज्ञासा. जिज्ञासा, तू बोल. Thumb. जिज्ञासा, येस. Four fingers. थंब. थंब पासून स्टार्ट कर. Thumb. हम्म, Four fingers. हा, मिडल फिंगर, Middle finger. Ring finger. And लिटिल फिंगर.
Little finger. Good. Now Kanishka. Forefinger. No, you have to start from thumb. 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 Hmm. Forefinger. हाँ. Little finger. Hmm. Ring finger. Ring finger. हाँ. And Forefinger. Sorry. Thumb. Forefinger. thumb. Middle finger. Forefinger. Middle Middle finger. finger. Ring finger. Ring finger. And then little finger. Little finger. Okay. Mic off कर. Okay. One ID is there. दीपिका पेमारे. स्टुडंटचं नाव कळेल का मला? प्लीज माइक ऑन करा. आवाज येतोय का माझा? प्लीज माइक ऑन करा. ओके. ओके सी, तर तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे आपण फिंगर्सला काय म्हणतो. मग आता आपण अरे मी माईक ऑन केला. ओके, मला स्टुडंटचं नाव कळेल का? देवांग पेमारे. ओके. देवांश, कोणत्या स्टँडर्डला आहे तू? सेकंड. ओके. मला सांगणार का तू नाव फिंगर्सची? आता जे काही शिकवलं ते समजलं तुला? मला सांगणार तू नाव? यस. येस. टेल. थंब फिंगर. थंब म्हणायचं बाळा. थंब. थंब फिंगर. थंब. थंब हा. फिंगर. येस बोल. फोर फिंगर. हा. मिडल फिंगर नंतर काय येतं? रिंग फिंगर. लिटल फिंगर. व्हेरी गुड. माइक ऑफ करायचं आहे. ओके. बघा, हात ड्रॉ करायचा आहे तुम्हाला. असा एक सिंपल तुम्हाला येईल त्या प्रकारे. ओके. तुम्हाला येईल त्या प्रकारे एक हात ड्रॉ करायचा आहे. एक सिंपल हात दिसतोय का तुम्हाला? आणि आपण त्याला नाव देणार आहोत. ओके. चला, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? वी विल स्टार्ट ड्रॉइंग. बघा, फक्त आपण रेफरन्स साठी ड्रॉ करतोय. एक ड्रॉ करायचा आहे तुम्हाला हँड. ज्याला जशा प्रकारे येईल तसा हँड तुम्ही ड्रॉ करायचा आहे. इथे मला स्पेस कमी पडत आहे. तुम्ही तुमच्या बुक मध्ये जरा मोठा हँड ड्रॉ करा, जेणेकरून आपल्याला नाव देता येतील. ओके. ओके, डन. बघा, अशा प्रकारे एक नॉर्मल सिंपल हँड ड्रॉ करायचा आहे. तुम्हाला दिसतंय का? स्क्रीन दिसतंय का? मी आता हँड ड्रॉ केला तो दिसला का तुम्हाला? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ओके. चला, सगळ्यांनी लक्ष द्या. तसाच एक रफ एक हँड ड्रॉ करायचा आहे. हा आहे तुमचा थंब. Thumb. 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 Then this is a forefinger. हिला काय म्हणायचं? फोर फिंगर. मधलं बोट आहे त्याला काय म्हणायचं? मिडल फिंगर. Then ring finger. Okay.
नीट एकदम स्पेलिंग लिहून घ्यायचे आहेत तुम्ही. समजलं नाही तर मला विचारा. ओके, इथे मला जागा मिळत नाहीये. अँड देन इट्स अ लिटिल फिंगर. लास्ट कोणती असते आपली? लिटिल फिंगर. चला प्लीज ड्रॉ फास्ट. थंब, forefinger, middle finger, ring finger and little finger. चला फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, सेकंड स्टँडर्ड सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे. तुम्हाला येईल त्या प्रकारे हात ड्रॉ करायचा आहे आणि तुम्ही बोट काढून त्याची नावं लिहायची आहेत. एव्हरीवन इज ड्रॉइंग. सगळे ड्रॉ करताय ना माझ्यासोबत? सांगा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये. सगळे ड्रॉ करताय ना माझ्यासोबत? Please let me know in the chat box if you all are drawing. Okay. सगळ्यांनी पटकन ड्रॉ करायचं आहे आणि झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये डन किंवा कंप्लीट लिहून मला सांगायचं आहे. ओके. ओके, पहिला जो आपला बोट असतो, आपला अंगठा असतो, त्याला आपण काय म्हणायचं असतं? थंब. नंतर फोर फिंगर. आफ्टर दॅट जे मधलं बोट असतं त्याला आपण म्हणायचं मिडल फिंगर. त्यानंतर रिंग फिंगर. आणि सगळ्यात छोटं बोट असतं त्याला आपण म्हणणार लिटिल फिंगर. ओके. All of you have done? All of you have done drawing and writing? सगळ्यांचं झालंय का? ओके. रिद्धी, आयशा, अजून कोणाचं झालंय? लिहा फास्ट. कनिष्का, यू शुड इन्क्रीज युअर स्पीड. ओके. प्रत्येक वेळी सगळ्यांच्या मागे तूच राहतेस. फास्ट लिहायचं आहे. ओके. तर आपण आता नंतर पुढचे काही क्वेश्चन आन्सर्स घेणार आहोत आणि थोड्या वेळ नंतर मी तुम्हाला हे सगळं पाठवून देणार आहे तुमच्या ग्रुपवर. तेव्हा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये एक क्वेश्चन लिहून सगळे आन्सर लिहायचे आहेत. ओके. आता आपण काही मिसिंग लेटर्स यूज करून आपल्या बॉडी पार्टची नावं लिहिली, कशा प्रकारे ते आपल्याला उपयोगी असतात ते तुम्ही मला सांगितलं. हे सगळे क्वेश्चन आन्सर आपण पाहिले की नाही? ते एकदम डिटेल मध्ये मी तुम्हाला ग्रुपवर पाठवून देईन, तेव्हा तुम्ही ते लिहायचे आहेत नोटबुक मध्ये. ओके. ओके. सी नेक्स्ट बघायचं आहे आपण. बघा एकदा आपण रिवाइज करूया. आपण काय काय पाहिलं? Which part of your body help you to catch a ball? Hands. To run, legs. To stand, legs. To hold a pencil, hands. Okay. ओके. इथे पार्ट्स विचारलाय तर मे बी तुम्ही टू होल्ड अ पेन्सिल साठी हँड, फिंगर्स सुद्धा लिहू शकता. टू स्टँड साठी आपण फीट सुद्धा लिहू शकतो. ओके. बघा, फिलिंग द मिसिंग लेटर मध्ये आपण काय पाहिलं? आय हॅव 10 फिंगर्स ऑन माय हँड्स. आय हॅव लॉट्स ऑफ हेअर ऑन माय हेड. आय कॅन किक द बॉल विथ माय फूट. माय लेग्स हेल्प मी टू रन फास्ट. ओके. देन आपण पाहिलं, आपल्या हात आपण ड्रॉ केला आणि त्याच्या फिंगर्सला कोणकोणती नावं आहेत ती बघितली आणि तुम्ही सगळ्यांनी मला ती सांगितली सुद्धा. बरोबर? मिडल फिंगर, रिंग फिंगर, थंब, फोर फिंगर अँड लिटिल फिंगर. ओके. नाव वी विल सी द नेक्स्ट क्वेश्चन आन्सर्स. अजून काही क्वेश्चन आन्सर्स आहेत आपल्याकडे, ते बघूया आपण. Okay. Tell me which body parts help us to write? Which body part help us to write? आपला कोणता बॉडी पार्ट असतो जो आपल्याला लिहिण्यासाठी मदत करतो? कोण सांगणार? राइट युअर नेम इन द चॅट बॉक्स. येस आयशा. Hand. Very good. Next is which body part help us to walk?
रुंजी विल टेल विच बॉडी पार्ट हेल्प अस टू वॉक. चालण्यासाठी कोणता बॉडी पार्ट आपल्याला मदत करतो? व्हेरी गुड. लेग. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट आहे बघा, इथे दिसते तुम्हाला मॅच द फॉलोविंग. ओके, मॅच द फॉलोविंग. आईज फर्स्ट आहे, आईज. मी तुम्हाला ऑप्शन देते. हेल्प अस टू टर्न युअर हेड, हेल्प अस टू टॉक अँड हेल्प अस टू रीड. आईज कशासाठी मदत करतात आपल्याला? देवांग सांग. I will show you the option. Help us read. Very good. Help us to read. Good. माइक ऑफ करायचा आहे. नेक्स्ट रिद्धी, रिद्धी सांग. नेक, नेक. Help us to turn your head, help us to talk, help us to read. ओके, रिद्धी माइक ऑन कर आणि सांग मला. Hey teacher, नेक, I नेक, नेक. help us to हाँ, read. turn your Help us to hmm, turn your head. head. Yes, good. Then mouth, mouth. Help us to. Vallabh sang. Mouth help us to. Yes teacher. माउथ हेल्प्स अस टू. कशासाठी हेल्प करतो सांग. बी मध्ये ऑप्शन्स आहेत, त्याच्यातून सांग मला. Talk. Talk. येस, गुड. माउथ हेल्प्स अस टू टॉक. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे अवर आर्म्स बेंड ऍट दी डॅश डॅश अँड दी डॅश डॅश. तुमचे ऑप्शन्स आहेत रिस्ट, अँकल्स, नीज, एल्बोज. आपले हँड्स म्हणजे आपले आर्म्स आहेत ते कुठे बेंड होतात? ऑप्शन्स आर रिस्ट, अँकल्स, नीज, एल्बोज. कनिष्का. Our arms bend at dash dash and the dash dash. Tell. Okay, anyone? कोण सांगणार का अजून? Our arms bend at dash dash and the dash dash. Okay, देवांग सांगणार का? माइक ऑन कर. Okay, Aisha. Aisha, tell me. Elbow. Elbow and अजून कुठे आपला हात वागतो? Wrist. Wrist. Okay, wrist and elbows. Elbows. Good, good. Second is our legs bend at the dash dash and the dash dash. Our legs bend at the dash dash and the dash dash. कोण सांगणार? Anyone from second standard who will tell? Yes, Aisha. Ankles and knees. Very good girl. Ankle and knees. Good girl. Knees. Good. Good girl. Very good. Mic off kar. Okay. See, our arms bend at the wrist and the elbows. Our legs bend at the ankles and the knees. Okay. एव्हरीवन गॉट. सगळ्यांना समजलंय का आज आपण जे काही शिकलो? सगळ्यांना समजलंय का आपण काय शिकलो आज ते? ओके. ओके, चला. हे जे मॅच द फॉलोविंग आहेत ते लिहून घ्या सगळ्यांनी. दिसतंय का तुम्हाला? मॅच द फॉलोविंग लिहून घ्या आणि नंतर तुम्ही मॅच करायचं आहे ते आन्सर. एव्हरीवन इज एबल टू सी द स्क्रीन. हे जे मॅच द फॉलोविंग मी तुम्हाला दाखवते ते दिसतायत का सगळ्यांनी? एकदा मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, चला. आता आपण सुरुवात करायची आहे. चला, लिहून घ्या. मॅच द फॉलोविंग आहे हा क्वेश्चन आहे, तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. ए मध्ये आपल्याला
बॉडी पार्टची नावं दिलेली आहेत. आईज, नेक आणि माउथ, म्हणजे डोळे, मान आणि आपलं तोंड. बी मध्ये तुम्हाला ऑप्शन दिले आहेत ज्याच्याशी तुम्हाला एजचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते मॅच करायचे आहेत. बी मधले ऑप्शन कोणकोणते आहेत? हेल्प अस टू टर्न युअर हेड, हेल्प अस टू टॉक, हेल्प अस टू रीड. म्हणजे आपलं डोकं इकडे तिकडे हलवण्यासाठी आपल्याला कोणता ऑर्गन मदत करतं, कोणता बॉडी पार्ट मदत करतं? हेल्प अस टू टॉक बोलण्यासाठी कोणता बॉडी पार्ट मदत करतो? अँड हेल्प अस टू रीड वाचण्यासाठी कोणता बॉडी पार्ट मदत करतो? हे लिहायचं आहे. हे तुम्ही मॅच करायचं आहे. राईट फास्ट. After completing, just drop a message in the chat box, completed or done. Okay. Everyone write fast. आणि बाकी जे काही क्वेश्चन आन्सर्स लिहायचे राहिले असतील ते तुम्ही ऍज अ होमवर्क, आता आपण फक्त बोलून घेतले की नाही काही क्वेश्चन आन्सर्स, ते तुम्ही ऍज अ होमवर्क करायचे आहेत आणि मी तुम्हाला ते पाठवून देणार आहेत आणि ते यू विल डू इट ऍज अ होमवर्क. ओके. एव्हरीवन प्लीज राईट फास्ट. Okay, have you completed? Okay, Aisha is completed. Okay, right. Write fast, everyone. ज्यांचं लिहून झालंय त्यांनी स्पेलिंग्स लर्न करायचे आहेत. 4 फिंगर्स, मिडल फिंगर्स या स्पेलिंग लर्न करायच्या आहेत. टीचर स्क्रीन दाखवा. Please write fast. ओके, आन्सर्स काय आहेत आपले? तुम्ही मॅच केलं का सर्वांनी? आईज हेल्प अस टू रीड, नेक हेल्प्स अस टू टर्न युअर हेड, माउथ हेल्प्स अस टू टॉक. ओके, ऑल ऑफ यू हैव डन.
ओके. तर कुणाला काही डाऊट आहे का सांगा मला. आज आपण जे काही शिकलो, जे काही क्वेश्चन आन्सर्स बघितले ते सर्वांना समजलेत का? एनीवन हॅज एनी डाऊट? ओके. तर आपण आता आपला क्लास इथेच थांबवतोय. यू ऑल कॅन लिव्ह दी क्लास आणि नेक्स्ट क्लास मध्ये आपण भेटूया. त्या अगोदर तुम्ही होमवर्क एकदम नीट करायचा आहे. नेक्स्ट क्लास मध्ये मी तुम्हाला जे आपण हँड्सचे फिंगर्सचे नावं लिहिली की नाही ते सगळे विचारणार आहे. स्पेलिंग सुद्धा तुम्ही लर्न करायचे आहेत. ओके. बाय बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. बाय टीचर. थँक्यू. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 एव्हरीवन. बाय टीचर. बाय.